डिलिव्हरीनंतर आपल्याकडे ट्रेडिशन्सच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी फॉलो केल्या जातात. आई आणि बाळ दोघांसाठीही. आणि अनफॉर्च्युनेटली हे सगळं लिंक केलं जातं आयुर्वेदशी. ट्रेडिशन्स म्हणजेच आयुर्वेद, हे की नाही? पण असं नाहीये. आता ट्रेडिशन्स म्हणतं, की बाळाच्या टाळूला भरपूर तेल लावलं तरच तो टाळू भरतं. पण हा एक सगळ्यात मोठा मिथ आहे. नवजात बालकामध्ये साधारणतः 6 फंटानेल्स असतात. आपल्याला प्रामुख्याने जे माहिती असतात ते म्हणजे अँटीरियर फंटानेल आणि पोस्टीरियर फंटानेल. आता हे फंटानेल्स जे असतात ते तुमच्या बाळाच्या स्कल डेव्हलपमेंटचा नॅचरल पार्ट असतो. त्यातलं अँटीरियर फंटानेल जर आपण बघितलं तर साधारण वयाच्या 1 ते 1.5 वर्षापर्यंत ते नॅचरली भरत असतं. तुम्ही काही करा अथवा करू नका. हां, काही रेअर कंडिशन्समध्ये ते भरत नाही, पण ती खूप रेअर कंडिशन्स असतात. मग तेल लावण्याचा प्रश्न कुठून येतो? तर डोक्याला तेल लावणं या शास्त्रीय पद्धतीला शिरोअभ्यंग असं म्हटलं जातं आणि हा अभ्यंगाचा एक पार्ट असतो. आता आयुर्वेद सांगतं, की अभ्यंगम नित्यम आचरेत. म्हणजे काय? तर अभ्यंग हे रोज करायला पाहिजे. जसं शरीराला रोज तेल लावायचं, तसंच डोक्याला पण तेल लावायचं. शिरोअभ्यंग केल्याने तुमच्या बाळाला शांत झोप लागते, त्याचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, त्याच्या स्कॅल्पमध्ये जर काही ड्रायनेस असेल, तर तो ड्रायनेस कमी व्हायला हेल्प होते, त्याचे सेन्स ऑर्गन्स चांगले डेव्हलप होत असतात, त्याला रिलॅक्स्ड आणि काम फील होत असतं आणि ओव्हरऑल तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ही खूप चांगली गोष्ट असते. त्यामुळे ट्रेडिशन्सना जपा, पण त्याच्या मागचं शास्त्र समजून. आयुर्वेद कधीच असं म्हणत नाही, की तेल लावलं तरच टाळू भरला जाईल. अशाच काही गोष्टी आपण डिबंक करणार आहोत या सीरीजमध्ये. सो स्टे ट्यून्ड.